नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहोत रूल नंबर 3. ओके, रूल नंबर 3. आता रूल नंबर 3 हा काय आहे? तो आहे नो सूनर दॅन. तर याचं पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे माहिती का? कंजंक्शन. ठीक आहे, कंजंक्शन. तर कंजंक्शन काय करतं? दोन क्लॉजला जोडण्याचं काम कोण करतं? कंजंक्शन. पण नो सूनर दॅन चा रूल बघण्याच्या आधी आपल्याला काय माहीत पाहिजे? एक पॅटर्न माहीत पाहिजे. तो पॅटर्न म्हणजे कोणता? तर सगळ्यात पहिले आपण सेंटेन्स पॅटर्न आणि इन्व्हर्जन पॅटर्न हे दोन पॅटर्न आपल्याला माहीत पाहिजे, कारण की आपण नो सूनर दॅनमध्ये इन्व्हर्जन पॅटर्नचा वापर करणार आहे. तर सेंटेन्स पॅटर्न काय असतो? सब्जेक्ट असतो, ओके, एक हेल्पिंग वर्ब असतो, एक मेन वर्ब असतो आणि एक ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे, हा झाला सेंटेन्स पॅटर्न. आता इन्व्हर्जन पॅटर्न. हे इन्व्हर्जन पॅटर्नमध्ये काय असतं? हेल्पिंग वर्ब पहिले येतो, मग कोण येतो? सब्जेक्ट येतो, मग कोण येतो? मेन वर्ब येतो, मग काय येतं? ऑब्जेक्ट येतं. आता असं जर एखाद्याने जर विचारलं की एका क्लॉजमध्ये जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती वर्ब येतात? तर कमीत कमी एक वर्ब येतो आणि जास्तीत जास्त 4 वर्ब असतात. ओके, तर कमीत कमी एक म्हणजे कसा? सब्जेक्ट प्लस एक आणि हा ऑब्जेक्ट. आता हा जो असतो ना, हा एकच वर्ब, याला मेन वर्ब म्हणतात. दुसरं सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हे दोन झाले, तर दोन वर्ब झाले. आता तिसरं तीन वर्ब बोला. सब्जेक्ट 1 2 3 ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता उलटं लिहितायचं. जो सगळ्यात शेवटी असतो तो मेन वर्ब, जो सगळ्यात पहिले असतो तो हेल्पिंग वर्ब, आणि जो मधला असतो त्याला सपोर्टिंग वर्ब म्हणायचं. काय? सपोर्टिंग वर्ब. आता जिथं 4 वर्ब येतात, सब्जेक्ट 1 2 3 4 ऑब्जेक्ट. सगळ्यात शेवटी काय? मेन वर्ब. सगळ्यात पहिले काय? हेल्पिंग वर्ब. मधी काय? सपोर्टिंग वर्ब. मधी काय? सपोर्टिंग वर्ब. ठीक आहे, हे झालं कमीत कमी जास्तीत जास्त वर्ब. आता नो सूनर दॅनचा वापर आपण कसं करणार आहोत? तर नो सूनर दॅनचा आपण वापर करणार आहोत. तर हा पॅटर्न असतो नो सूनर दॅनचा. नो सूनर प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस दॅन प्लस सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता हे झालं दॅन, आणि याचा पेर असती दॅनसोबत. आता इकडचा जो क्लॉज आहे ना, ह्या क्लॉज कधी पण V2च वापरायचं, आणि ह्या क्लॉजमध्ये नो सूनर दॅन, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट. आता हेल्पिंग वर्ब म्हणून कोणते हेल्पिंग वर्ब येणार? तर 3 हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरायचे. कोणते? हॅड, डीड आणि डू आणि डज. जेव्हा आपण नो सूनर दॅनच्या पॅटर्नमध्ये हॅड असेल तर मेन वर्ब म्हणून तिथं V3 घ्यायचा हॅडसोबत. डीड असेल तर वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा. डू डज असेल तर वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा. आता एक्झाममध्ये एरर. आता एरर कशी येते एक्झाममध्ये? एक्झाममध्ये एरर कशी येणार? नो सूनर सोबत आपल्याला दॅन देणार, देन देणार, व्हेन देणार आणि दॅट देणार. ठीक आहे, तर यापैकी आपल्याला फक्त दॅन पाहिजे. देन येणार नाही, व्हेन येणार नाही, दॅट येणार नाही. ही एक एरर येणार एक्झाममध्ये. आणि एक्झाममध्ये अजून एक एरर येणार, ती नो सूनर सोबत
हेल्पिंग वर्ब न देता डायरेक्ट काय देणार इथं सब्जेक्ट देणार. ही एक एरर येणार एक्झाममध्ये. आता आपण रूल बघितला, त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व करू जे की MPSCमध्ये विचारले. आणि भरपूर क्वेश्चन आहे पण तितके लिहिणं आपल्याला पॉसिबल नव्हते, म्हणून आपण जे मोजके आहेत तेच लिहिले आणि ते रिपीट तेच आहे, त्याच्यामुळे डबल लिहून काही फायदा नाही. तर सगळ्यात पहिले ॲज सून ॲज आहे. ओके, हां, एक लक्षात ठेवा अजून एक, ॲज सून ॲजचं जर ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर फक्त नो सूनर दॅन सोबत होतं, आणि नो सूनर दॅनचं ट्रान्सफॉर्मेशन जर करायचं असेल तर ॲज सून ॲजमध्येच होतं. चल ठीक आहे, आपण काय सांगतो नो सूनरने स्टार्ट झालं वाक्य, ठीक आहे. तर लगेच नो सूनर दॅन येतं का नाही, कारण की दॅनच्या नंतर अजून एक क्लॉज पाहिजे, पण इथं आहे का तसं नाही, मग हे चुकलं. ठीक आहे, आता आपण नो सूनर दिलेलं आहे. मी काय सांगतो हेल्पिंग वर्ब कोणता, डीड, हॅड, डज, डज येतो. ओके, त्याच्यानंतर डीडच्या नंतर आपल्याला काय पाहिजे V1, पण इथं काय आहे रिचड आहे, चुकलं. पेरिंग बघून पेरिंग बरोबर होती पण हे चुकल्यामुळे आपलं ॲन्सर येणार नाही ते. ओके, आता नो सूनर आहे, पेरिंग दॅन आहे, एन आहे का आहे, ठीक आहे. आता डीड आहे, डीडच्या नंतर V1 आहे, ओके एकदम बरोबर, ठीक आहे. आता खाली बघू, नो सूनर आहे, डीड पण आहे, V1 पण आहे, द टेशन देन, इथं काय आलं देन दिलं, चुकलं का नाही, पेरिंग काय आपली दॅन, ठीक आहे. हा झाला आपलं, म्हणजे याचा आन्सर 3 येणार. ओके, हे पण चुकलं. आता क्वेश्चन नंबर पुढचा, ॲज सून ॲज. ओके, ॲज सून ॲज ट्रान्सफॉर्मेशन करायचं आपल्याला, ॲज सून ॲजचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होणार, नो सूनरमध्ये ना, ठीक आहे. आता बघ, नो सूनर आहे, दॅन पेरिंग आहे, डज, मी काय सांगितलं डू डज आहे, डू डजच्या पुढं V1 आहे, ठीक आहे, हे बरोबर आहे इथपर्यंत. नो सूनर खालचं बघू, नो सूनर आहे, ही हर्स, इथं इन्व्हर्जन आहे का, इथं इन्व्हर्जनच नाही, त्याच्यामुळे हे चुकलं. दॅन पेरिंग आहे पण इन्व्हर्जन नाही, म्हणजे हे बी चुकलं. आता पुढचं, नो सूनर आहे, डू डज आहे, V1 आहे, पुढं काय देन, चुकलं नाही भया, चुकलं. पेरिंग बघा, आता नो सूनर आहे, डू डज आहे, त्याच्या पुढं आपल्याला काय पाहिजे V1, आणि इथं काय दॅन, पेरिंग बरोबर आहे पण डू डजच्या नंतर V1 पाहिजे. हां, ह्या क्वेश्चनमध्ये एक ट्विस्ट आहे, आणि प्रत्येकाच्या MPSC करणाऱ्याच्या प्रत्येकाजवळ एक पुस्तक आहे जे इंग्लिशचं PYQ म्हणून आहे. त्या इंग्लिशच्या पुस्तकात क्वेश्चन नंबर 21 म्हणून आहे, त्यामध्ये नो सूनर दॅनचा एक प्रश्न आहे. त्या प्रश्नात त्या सरांनी काय सांगितलेलं आहे की नो सूनर दॅनच्या पॅटर्नमध्ये कधीच डू डज येत नाही, पण मग इथं कसं येतो, बरोबर आहे, ह्या क्वेश्चनला लागू होतो ना, मग काही क्वेश्चन हे ऑप्शननुसार जावं लागतं. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर पुढचा बघू आपण. आता क्वेश्चन नंबर पुढचा आहे फिल इन द ब्लँक्सचा, नो सूनर दॅन पेरिंग. ओके, आता आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, इन्व्हर्जनचा पॅटर्न, ही केम इन्व्हर्जन नाही, डीड सोबत V1 पाहिजे, तर V3 आहे, हे V2 आहे, सॉरी चुकलं, V2 नाही पाहिजे आपल्याला, V1 पाहिजे. हॅड सोबत मला V3 पाहिजे, इथं V1 आहे, हे बी चुकलं. डीड सोबत काय आहे V1, म्हणजे माझा आन्सर C येणार. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. ओके, आता बघ, नो सूनर, सगळ्यांची सुरुवात कशी झाली, नो सूनर. आता बघ, मला इन्व्हर्जन पाहिजे, इथं इन्व्हर्जन आहे का नाही, चुकला का नाही, गेला. नो सूनर डीड, सगळ्यात आय V1 सगळ्यात V1 आहे, म्हणजे इथपर्यंत माझं बरोबर आहे इन्व्हर्जन फॉर्म. द रेड लाईट यामध्ये आपल्याला कंजंक्शनची पेरिंग दिलेली आहे का, नो सूनर चुकलं, ह्याच्यामुळे हा चुकला. आता पुढचा, नो सूनर डीड आय सी द रेड लाईट देन आहे, पुढं V2 आहे, बरोबर आहे. नो सूनर डीड आय सी, डीडच्या पहिले नंतर V1 आहे, बरोबर. द रेड लाईट वेन येतं का नाही, काय फक्त दॅन येतं, दॅन बी कोणतं THAN वाला दॅन येतं. आता पुढचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. नो सूनर
आहे. डीडच्या पुढं मला V1 पाहिजे आहे का नाही आहे. पेरिंग आहे पण V1 नाही म्हणजे हा चुकला. नो सूनर डीड सी V1 आहे बरोबर. दॅन पण आहे. ही इज V2 पण आहे. डिसॅपियर आहे V2 बरोबर आहे. नो सूनर काय नो सूनर इथे इन्व्हर्जनच नाही त्याच्यामुळे हा चुकला. नो सूनर इथं पण इन्व्हर्जन नाही हे चुकलं. आणि इथं पेरिंग पण EN आहे. असे भरपूर क्वेश्चन आहे की तुम्ही सॉल्व करू शकता. आणि ह्याच्या बाहेर कधी येणार बी नाही. ह्या रूलच्या बाहेर येत बी नाही. आणि आला बी तर हेच येणार. लक्षात ठेवायचं. चालेल. धन्यवाद. थँक्यू. पुढील रूल्स आपण हार्डली आणि स्केर्सलीवर बनवणार. त्याच्यावर पण भरपूर क्वेश्चन आहे. थँक्यू.